Thank you.
ब्रह्मरस करू भोजन पंगती संताचे संग सर्व काळ धन्य झालो आता यासी संधी काळ हाती तुका म्हणे पोट धावेची धाय खाबरेची खाय आवडली धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे यावा ही काळ हाती नागेंद्र हराय त्रिलोचनाय वसनाय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नमः शिवाय नमो सद्गुरुपया ज्ञानदीपा नमो सद्गुरुपया नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु लागोनिया
झालो आता असे समजत नाही न पडे आबाही काळा हाती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता महान भगवत भक्त देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगन्वंदनीय गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अत्यंत सुंदर आपल्या संचिताला धन्यता देणारा अभंग सेवेकरता लिहिलेला आहे. आपण हरिनाम सप्ताह त्या सप्ताहामध्ये आज माझ्याकडे प्राप्त झालेली 3री सेवा सप्त्यातली 14वे वर्ष. 14 वर्षात 3 वेळा मी आलो इथं. फक्त गॅप भरपूर आहे. गॅप जरी भरपूर असला तरी माझी तब्येत तेवढी काही एवढा फरक आहे. माझं किती आलो होतं त्यावेळेला असं काही निब्बल महाराज नव्हतं ना, आता पण काय नाही. त्यामुळे वयानं तपानं सगळेच या परिसरातले संपूर्ण आयुष्य त्यांचा परमार्थामध्ये व्यतीत झाला असा हा भाग आहे. आणि जिथं जमीन कसदार असते तिथं पेरायला काय अडचण येत नाही. नाहीतर ज्ञानोबा सांगतात खडकी जैसे पेरेली वर्षे का आधी माझी, म्हणजे हे बघितलं मी किती कसदार आहे. म्हणजे हे तर चुकीचं तुम्ही सांगू शकत नाही, कारण ऐकणाऱ्यांचे कान एवढे तयार झाले की ते इथं कीर्तनकाराला स्वतःच्या अभ्यासाची परीक्षा द्यावी लागते असा हा परिचय आहे. कारण हा पूर्ण पट्टा देहूकर महाराज, राशीनकर महाराज, पंढरपुरातले जे अनेक फळ परंपरा आहेत त्या फळ परंपरांशी संलग्न असणारा हा परिचय. आणि ज्यामुळं ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी परंपरेला अनुसरूनच सगळे कीर्तन प्रवचन ह्या गोष्टी असतात. आणि तुम्ही योग्य ठिकाणी सगळे असल्यामुळं तुमच्या पुढे कीर्तन करत असताना मी माझ्या संचिताला धन्यता देतोय म्हणून हा अभंग सेवेकरता घेतलाय. विठ्ठल गुरुजींनी ओवी दुरुस्त करून सांगितली. याचा अर्थ मला वाटलं होतं फक्त पप्पादातलंच कळतंय, पण आता त्यांचा असा विचार येतो मला की ते बहुतेक कीर्तनाच्या मार्गावर आहे, कीर्तन करण्याच्या. त्यांचं वाचन पाठांतर आणि आयुष्यभर केलेली परमार्थाची सेवा, त्यामुळं हा अभंग तुकोबारायांचा फार सुंदर अभंग आहे. कीर्तनाची जरी 7 ते 9 वेळ असली, आता किती वाजले? 8 वाजले. साठे वस्तीला घड्याळाचे काटे बघायची गरज एवढी राहणार नाही. सुरुवात झाली, उशीर झाला 9 पर्यंत, 9:15 पर्यंत. परमात्मा जेवढा आपला आशीर्वाद भोगी देईल तेवढा बोलण्याचा प्रयत्न करणार. तुकाराम महाराज या अभंगातून आपल्या संचिताला धन्यता देत आहे. महाराज सांगतात माझं संचित धन्य, मी संचित धन्य मानतो. धन्य मी मानीन आपुले संचित. माझं संचित धन्य का आहे त्याचं कारण असं आहे, राही निसे प्रीत तुझे नाम. ज्या अर्थी माझं भगवंताच्या नामावर प्रेम आहे त्या अर्थी माझं संचित धन्य आहे. मला सांगा, संचित हा दिसण्याचा विषय आहे का? संचित दिसत नाही, पण महाराजांनी अभंगात शब्दाचा उल्लेख केलाय मानीन. मग मानतात तर कुठल्या अर्थाने मानतात, कुठल्या प्रमाणाने मानतात, हे फार महत्वाचं. आजच्या कीर्तनाकरता हरिभक्तीपरायण गोविंद महाराज आले, ते शिवानंदाश्रमातून आले, त्यामुळे विचार सागर, विचार चंद्रोदय, प्रभाकर ह्या सगळ्या गोष्टी ते ऐकत आहेत. मग मानत असताना शास्त्रकारांनी कुठलीही गोष्टी मानत असताना 6 प्रकारची प्रमाण विचार सागर या ग्रंथामध्ये सांगितली आहे. एखादी गोष्ट कुठली जरी सिद्ध करायची म्हटली तरी त्याला 6 प्रकारच्या प्रमाणानंच ती सिद्ध होती. मग ती 6 प्रकारची प्रमाण कोणती आहेत? त्यातलं पहिलं प्रमाण असं आहे शब्द प्रमाण. दुसरं प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, अर्थापत्य आणि अनुकलन. ही 6 प्रकारची प्रमाण शास्त्रकारांनी सांगितली. कोणतीही गोष्ट सिद्ध करायची असेल तर त्याला पहिलं प्रमाण शब्द प्रमाण लागतं. पहिलं शब्द प्रमाण. शब्द प्रमाण समजा एखाद्याला 5 वाजता फोन आला की अमुक अमुक वेळेला तुला मुलगा झालेला आहे, असं काय आला? फोन आला. फोन आल्याबरोबर ज्याला फोन आला त्याने लगेच मिश्राच्या पेढ्याच्या दुकानामध्ये जाऊन 1 किलो पेढ्याचे बॉक्स आणला आणि पेढे वाटायला चालू केले. पेढे खाणाऱ्याने विचारले पेढे कशा ते वाटत आहात? तो म्हणला मला मुलगा झाला. खाणाऱ्याने विचारलं मुलगा झालाय हे डोळ्याने पाहिलंय का? डोळ्याने पाहिलाय का?
नाही. मग का वाटायला लागला? तो म्हटला जरी डोळ्यानं पाहिलं नसलो तरी मला काय आला होता? फोन आला होता. फोन आला होता हे शब्द प्रमाण. मुलगा झाला हे सत्य कशावरून मानलं? मला फोन आला होता म्हणजे शब्द प्रमाणाने इथं गोष्ट सत्य नाही. ज्या वेळेला शब्द चालत नाही त्यावेळेला प्रत्यक्ष प्रमाण वापरावं लागतं. काही काही वेळेला कोर्टात अशा काही केसेस असतात ज्या वेळेला जज असा म्हणतो की तुम्ही शब्दानं सांगू नका, घडलेली घटना तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहिले असेल तर सांगा. म्हणजे ज्या वेळेला शब्द चालत नाही त्यावेळेला दुसरं प्रमाण कुठलं लागतं? प्रत्यक्ष. शब्द प्रमाण दुसरं प्रमाण कुठलं? प्रत्यक्ष प्रमाण. ज्या वेळेला शब्द प्रमाण चालत नाही त्यावेळेला प्रत्यक्ष प्रमाणाचा वापर व्यवहारामध्ये करायला सांगितलाय. मग ज्यावेळेला शब्द चालत नाही, प्रत्यक्ष चालत नाही, त्यावेळेला शास्त्रकारांनी तिसरं प्रमाण सांगितलं, अनुमान नावाचं. कुठलं प्रमाण सांगितलं? अनुमान. अनुमान कशाला म्हणतात? ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, पै वसंताचे रेखवणे झाडाचे साजेपणे जाणीजे ते वितरणे सांगते ज्ञान. ज्ञानोबा सांगतात अनुमान प्रमाण कोणाला म्हणतात, कशाला म्हणतात? त्याचं उदाहरण ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीमध्ये दिलंय. पै वसंताचे रेखवणे झाडाचे साजेपणे. एखाद्या शहरातला शेतकरी, त्याने शहरातला मनुष्य प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट करावी म्हणून त्याने खेड्यामध्ये शेती घेतली. काय घेतली? शेती घेतली. शेती घेतल्यानंतर त्या शेतात एक करण्याकरता गडी ठेवला, जमीन करण्याकरता. त्याला बटाईला शेती दिली किंवा तो करणारा दिला. मग तो गावातल्या त्या गड्याकडे गेला, शेतामध्ये गेला आणि गेल्यानंतर त्या गड्याला विचारलं, काय म्हटले आपल्या शेतामध्ये, आपल्या बागेला फळं फुलं झाडाला कधी येतील? तो म्हटला, मला आपल्या झाडाला फळं आणि फुलं तेव्हाच येतील ज्या वेळेला वसंत ऋतू येईल. त्यावेळेला काय येतील? फळंही येतील आणि फुलंही येतील. आता हा शहरातला होता, त्याला वसंत ऋतू कसा असतो हे माहीत नाही. मग त्याने सांगितलं वसंत ऋतू येतो त्यावेळेला फळं फुलं येतील. म्हटल्यानंतर ते शहरातल्या मालकाने सांगितलं, ज्या वेळेला तो आपल्या शेतात येईल त्याला घरी चहा प्यायला घेऊन ये म्हटलं. गडी म्हणू लागला, मला वसंत ऋतू आलेला चहा प्यायला घेऊन येता येत नसतो. मग त्याने सांगितलं वसंत ऋतू आलेला तर चहा प्यायला घेऊन येता येत नसतो. तर मग तो आलाय हे ओळखायचं कशावरून? तो आलाय याची खूण काय? ज्ञानोबा सांगतात, झाडाचे साजेपणी ज्या ती झाडाला फळं आले फुलं आले त्या ती वसंत ऋतू आलाय हे कशावरून ओळखलं? अनुमान प्रमाण. ज्या ती फुलं आले त्या ती वसंत ऋतू आला पाहिजे, ह्याला अनुमान प्रमाण म्हणतात. किंवा एखाद्या गावामध्ये नदी आहे, गावामध्ये पावसाचा थेंब नाही, गावामध्ये नदीला पावसाचा थेंब नाही, पण नदीला पूर आला. गावात पावसाचा पाण्याचा थेंब नाही पण नदीला काय आलाय? पूर आलाय. मग गावातला मनुष्य काय म्हणतोय, ज्या अर्थी गावात पावसाचा थेंब नाही पण नदीला पूर आलाय त्या अर्थी वर धरणावर पाऊस पडला पाहिजे, त्याशिवाय गावातल्या नदीला पूर येऊ शकत नाही. हे अनुमान प्रमाण आहे. तसं आम्ही अनुमान प्रमाण कीर्तनात वापरतो. आम्ही कीर्तनाला बसलेले चेहरे समोरच्या लोकांचे पाहतो. चेहऱ्यावरून आम्हाला एक्सप्रेशन अनुमान प्रमाण लावतो. टवटवीत गुलाबाच्या फुलासारखे असतील तर समजून घेतो हे आवडीनं आले. आणि काय काय फुलं म्हणजे काय चेहरे असे असतात की ते सूर्यफुलाच्या झाडासारखे असतात. म्हणजे असं सारखं इशारे देतात, बसा. सूर्यफुलाच्या फुलाची मान अशी खाली वाकलेलीच असते. तशी काही माणसं तर कीर्तनात हळूहळू अवघड सांगल्यानंतर माना डोलावं लागली की समजतो हे ना याला जाणं कोणाच्या तर धास्तीनं बळजबरीनं आलेली. हा महाराज सांगतात हे अनुमान प्रमाण आहे. तसं तुकाराम महाराजाला विचारलं, तुकाराम महाराज तुम्ही सांगता तुमचं संचित धन्य आहे, पण संचित धन्य आहे हे शब्दाने कळण्याचा विषय नाही, प्रत्यक्ष प्रमाणाने कळण्याचा विषय नाही. पण तिसरं जे प्रमाण आहे अनुमान प्रमाण, महाराज सांगतात मी अनुमान प्रमाणाने सांगतो, ज्या अर्थी माझं भगवंताच्या नावावर प्रेम आहे त्या अर्थी माझं संचित धन्य आहे. व्यवहार आणि परमार्थ यामध्ये असा फरक आहे. व्यवहारातल्या अनेक अशा गोष्टी आहेत ज्या पैसा असेल तर तुम्हाला मिळू शकतात. व्यवहारातल्या बऱ्याच गोष्टी, पैसा जर तुमच्याकडे असेल, ज्याचा वशिला त्याचं काय म्हणते
उत्तरकाशीला ती जशी मन आहे म्हणजे त्याचा ज्या पद्धतीनं व्यवहारिक समर्थ असेल तो पात्र असेल नसेल तरी सुद्धा त्या गोष्टी व्यवहारामध्ये साधल्या जातात. पण व्यवहारातला विषय वेगळा आहे, परमार्थातला तसा नाही. परमार्थात वशिल्यावर काहीच चालत नाही. परमार्थामध्ये मंदिरात तुम्ही कीर्तन येऊन ऐकायला बसण्याकरता सुद्धा तुमचं पुण्यच असावं लागतं, त्याशिवाय तुम्ही मंदिरात येऊन बसूच शकत नाही. देव आवडण्याकरता एक जन्माचं पुण्य सांगितलं नाही. बहुता सुकृताचे देव आवडण्याकरता एक जन्माचं पुण्य असून चालत नाही. नामदेव सांगतात जन्मोजन्मी आम्ही एक पंगत घालून वास केलं नाही.
पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा कसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावले. भाग्य काही लोकांचं असतं पण त्याच्या सन्मुख होणं फार महत्वाचं आहे. नाहीतर काही विन्मुख आहे. भाग्य त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालंय, एखाद्याच्या महात्म्याच्या फुटी यायचं, एखाद्याच्या चांगल्या कुळात जन्माला यायचं भाग्य आहे, पण ते सन्मुख नाहीत, विन्मुख आहेत. त्यामुळं सन्मुख होणे फार महत्वाचं आहे. म्हणून एक युक्ती आदरणीय गणेश महाराज कुंकणकर आपल्या कीर्तनात सांगतात. तुम्ही आम्ही सांसारिक जीव असे म्हणजे साधूच्या जीवनामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये हा फरक आहे. साधू संसार करतो पण तो संसारात राहून सुद्धा संसारात असल्यासारखा राहत नाही. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये कमळ आहे पण कमळावर पाणी आहे का? गुलाबाचं फूल ते कमळाचं फूल जे असतं ते पाण्यामध्ये असतं पण त्याच्यावर पाणी असतं का? नाही. साधू संसारात राहतो. मला सांगा, लोण्यात अडकलेला केस काढायला अवघड आहे का सोपं आहे? लोण्यातला केस काढायला अवघड आहे का सोपं आहे? सोपं आहे. तो केस काढत असताना त्या केसाला लोणी थोडं तर लागतं का? बरं, त्रास का होतो का? आदर बाहेर निघतो. साधू संसारात राहतो पण लोण्यात अडकलेल्या केसासारखा. त्या केसाला लोणी लागत नाही. हे साधूचं जीवन आहे. आणि आपलं कसं माहित आहे का? आपलं जीवन वाळलेल्या चपातीत अडकलेल्या केसासारखं. मग वाळलेल्या चपातीत अडकलेला केस काढायचं म्हटल्यावर काय होईल? कशाचा तुकडा पडेल? केसाचा तर नाही तर चपातीचा. दोन्हीपैकी एक तुकडा पडल्याशिवाय ते निघणार. तुम्ही आम्ही संसारामध्ये असे अडकलोय त्या वाळलेल्या चपातीतल्या केसासारखं. तुकडा पडला तरी चालेल पण आम्ही त्यातून निघायला तयार नाही. मला आम्ही काय करावं? आमची चपाती अशी आहे, आमचा केस त्यात अडकलाय, काय करावं? काय नाही, तुमची चपाती 7 दिवस समुद्रात भिजू घालत जावा. काल्याच्या कीर्तनापर्यंत निघाली तर निघाली. तुकोबराय सांगतात व्यावहारिक जीवनातल्या जीवाची अवस्था कशी असेल की असेल मला त्याच्याशी मतलब नाही. पण माझी परिस्थिती अशी आहे, माझं जे संचित आहे भाग्यवान आहे मी. ते स्वतःला धन्य मानायला तयार. धन्य मी मानी. कारण एकदा परमात्म्याचं नाव मुखाला येण्याकरता ज्ञानोबराय सांगतात, जयाचे वाचे पुढा भोजे नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्त्र ओळखीजे एक वेळ मुखासी आवया. ज्ञानोबराय सांगतात एकदा देवाचं नाव मुखाला येण्याकरता ज्ञानोबराय सांगतात अनंत जन्माचे तप एक
करता अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ परमात्म्याचं नाव मुखाला येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं आणि ज्या अर्थी माझं भगवंताच्या नावावर प्रेम आहे त्या अर्थी धन्य मी मानिन आपुले संचित माझं संचित धन्य का तर देवाच्या नावावर माझं प्रेम आहे. मग आपलं प्रेम आहे का नाही लागेल म्हणजे कीर्तनाला आलोय प्रेमानं का चला काय चालत आले वाडवडिलांनी केलंय आपण बंद पडलं तर लोक काय नावं ठेवतील का सवड आहे काय कामधंदे नाही सिरियल बघून बोर झालं त्यापेक्षा बुवाच्या कीर्तनाला जाऊ कसा आहे बुवा बघू. परमार्थात येणाऱ्यांचे अनेक हेतू आहेत. कोण मानासाठी आले कोण सन्मानासाठी आले कोण धनासाठी आले कोणी मठ मधले दिंड्या ह्याच्यासाठी आले कोण कशासाठी आले हे सांगू शकत. ज्ञानोबराय सांगतात आस्थेच्या महापुरी रिगता ती कोटीवरी परिपैल प्राप्तीच्या तिरी विपायलाने. या आस्थेच्या सागरामध्ये कोट्यावधी लोकांनी परमार्थामध्ये उड्या मारल्या पण कडेला जाणारे किती हे फार महत्वाचं आहे. आता तर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गर्दी पुरे नाहीत लोक आणि त्यातले का सरकारनं 75च्या पुढे फुकट आणि महिलांना 50% दिल्यामुळं तिकिटाचे पैसे देणाऱ्या माणसाला जागाच नाही आता. मला हे कधी कळालं मी गेल्या 1.5 वर्षापासून 2 वर्षात पूर्णात वाऱ्या पडाल्या म्हणून 1.5 वर्षाखाली असा संकल्प केला की सोलापुरातून प्रत्येक वारीला महिन्याच्या पंढरपूरला चालत जाईल. 1.5-2 वर्ष वडील महिन्याची वारी जात होते. ते थकल्यामुळे ते म्हटले मला तर महिन्याची वारी होणार नाही इथून पुढची वारी तू कर. मग मी विचार केला असं एसटीनं जा सकाळी गाडीनं जाऊन दुपारी माघारी येण्यापेक्षा ते काही तप घडणार नाही. थोडंफार शरीराला हाल झाले पाहिजे कारण तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त म्हणजे आपल्या शरीराला काहीतरी कष्ट झालं पाहिजे तप घडलं पाहिजे त्याशिवाय परमात्मा प्रसन्न होत नाही. म्हणून मी 1.5 वर्षाखाली असा संकल्प केला की महिन्याच्या प्रत्येक वारीला सोलापूरहून पंढरपूरला चालत जाईल. मग मी 2 दिवसात नवमीला निघतो दशमीला संध्याकाळी पोहोचतो एकादशी करून प्रदक्षिणा नामदेव पायरी दर्शन हे सगळ्या गोष्टी करून माघारी ज्यावेळेला यायला निघतो अंबाबाई पटांगणाजवळ एसटीला हात करून ज्यावेळेला थांबतो 2 दिवस चालल्यामुळे एसटीत थोडी तरी जागा मिळावी अशी अपेक्षा असते पण सगळे म्हणजे 75च्या पुढे महिला पैसे देणारला तिकडं जागत नाही. म्हणजे आमच्या जीवनामध्ये आम्ही पुण्याशिवाय परमार्थामध्ये कुठलीच गोष्ट साध्य होत नाही. अनंत जन्म पुण्य करावं लागतं. तुकोबराय सांगतात माझं ज्या की भगवंताच्या नावावर प्रेम आहे आम्ही प्रेमानं कीर्तनामध्ये आल्यानंतर ऐकत असताना इथं प्रेम हा शब्द फार महत्वाचा आहे. राहिलीसे प्रीत तुझे नाम. प्रेम जर नसेल ते असं काहीतरी म्हटलं जातं अर्थाविन कृती प्रेमाविन काय प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती वाचून हा नामच. म्हणजे प्रेम असल्याशिवाय आणि प्रेम हा शब्दानं बोलण्याचा विषय नाही प्रेम हा कृतीचा विषय. प्रेम जर शब्दानं कळलं असतं तर एखादी बायको पलंगावर बसून नवऱ्याला म्हटले असते माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे तेवढी भांडी नीट घासा. तिथं किचन मध्ये वर साखरेचा डबा आहे त्याच्या शेजारी चहा पत्ती आहे थोडं दूध आहे 1.5 कप दूध घ्या अर्धा कप पाणी घ्या एवढं टाका चांगला चहा उकळी येऊ द्या 1.5 कप मला द्या अर्धा कप तुम्ही प्या माझं तुमच्यावरती लय प्रेम. चहा पिऊन झाल्यानंतर कप बशी भांडी नीट धुवून ठेवा माझं तुमच्यावरती प्रेम हा शब्दाचा विषय नाही प्रेम हा कृतीचा विषय आहे. आणि महाराज सांगतात भगवंताचं जे नाम आहे त्या नामावर नाही लागलं मी भजन करत नाही माझं त्या भगवंताच्या नामावर प्रेम आहे म्हणून महाराज सांगतात माझं संचित धन्य धन्य मी मानेन आपुले संचित राहिलीसे प्रीत तुझे नामे. देवावर प्रेम असलं पाहिजे देवाच्या नामावर प्रेम असलं पाहिजे. जर प्रेम असेल तर
आपल्या जीवनातली प्रत्येक गोष्ट देवाच्या बाबतीत बरोबरच घडते, चुकीची घडत नाही. आता हिवाळ्याचे दिवस आहेत, थंडीचे. आपण पांडुरंगाच्या मोबाईलला फोटो येतात देवाचे रोज. फोटो पाहत असताना देवाच्या पेहरावाकडे जर ह्या हिवाळ्यातल्या पाहिलं तर सकाळच्या फोटोमध्ये देवाच्या कानाला उपरणं बांधलेलं असतं. काय बांधलेलं असतं? उपरणं. आणि अंगावरती उबदार शाल देवाची असते. का? तर देवाला थंड वाजू नये म्हणून. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये देवाच्या अंगाला चंदनाची उटी लावलेली असते, मग उन्हाळा जाणवू नये. पण आपल्या देवाऱ्यावरच्या देवाच्या घरची काय परिस्थिती आहे? देवाचे फोटो बघतो हे ठीक आहे, पण आपल्या देवाऱ्यावरची काय परिस्थिती आहे? आता मी कुठं मुक्काम करत नाही, पण कधी पहिलं कीर्तनाला माझ्याकडे टू व्हीलर पण नव्हती, गाडी पण नव्हती, त्यावेळेला मुक्काम करावं लागायचं एखाद्या घरी कीर्तनाला गेल्यानंतर. मुक्काम केल्यानंतर सकाळी त्या घरातली देवपूजा बघण्याचा नाही लागणार प्रसंग यायचा. तर काय काय ठिकाणी अशी पूजा बघितली ना मी, काय काय पट्टे पाटा सगळं अख्ख्या देवाला बादलीत पालतं करतात. म्हणजे अख्खा पाट घ्यायचा, ती बादली किंवा ती पाटी असंच पाटलं करायचं. हा पवा, त्यात काय पवा बुडा मरा काय बर. सगळ्यांना त्या देवाला 12 महिने गारच पाणी, ते काय थंडी वाजले म्हणून गरम पाणी केलंय किंवा असा काहीच विषय त्यांच्या जीवनामध्ये नाही. बर, ते धुवून देवाला लयच म्हणजे बरेच दिवस पूजा करून जर त्यांना मळ साठला आणि ते काळे पडले देव, तर त्यांचा दसरा एकदाच आहे. ती पितांबरी घ्यायची आणि पितांबरी त्याला घासत असताना कशाला घासायचं? जो आपण दात घासून जो वाया गेलेला ब्रश आहे तो ब्रश घ्यायचा, त्याच्या नरड्यावर बसायचं आणि त्याला घासायचं. याचा अर्थ मी प्रेम या शब्दावरती बोलालो. आमच्या जीवनामध्ये ती मूर्ती ही पितळाची आहे, चांदीची आहे, सोन्याची, ती धातूची मूर्ती आहे. त्याच्यात देवत्व आहे ही भावना आमच्यात नाही, त्यामुळे आम्ही त्याच्या नरड्यावर बसून घासतो. मी प्रेम, हे प्रेम जोपर्यंत भगवंतावर, भगवंताच्या नावावर आपण करत नाही तोपर्यंत देव आपली दखल घेणार नाही. भले आपण मोठे महाराज असू, कीर्तनकार असू, सगळं असू, हे आपण म्हणतोय म्हणून नाही, पण तो आपली दखल तेव्हाच घेईल ज्यावेळेला त्याची आपण दखल घेऊ. आम्ही पोलीस लाईनला राहत होतो त्यावेळेला त्या वृंदावनला गेलो होतो सप्त्याला. उन्हाळ्याचे दिवस होते त्या मथुरेमध्ये. आणि गेल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस एका धर्मशाळेत गेलो. धर्मशाळेत गेल्यानंतर घामाच्या धारा लागत होत्या. उन्हाळा भरपूर, आपल्या इकडे जसा उन्हाळा तसा तिकडे उन्हाळा. एका मठामध्ये एका महात्म्याचं दर्शन घ्यायला त्या मठाच्या मागेकडे ज्यावेळेला गेलो त्यावेळेला ते मठातले जे महाराज होते त्यांच्या अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. अंगातून काय निघत होत्या? घामातून झाल्या होत्या. त्या धर्मशाळेमध्ये एक मोठा कूलर होता. मोठा काय होता? कूलर होता. आम्ही विचार केला कूलर आहे, मठाच्या मालकाला घामाच्या धारा लागल्या आणि त्या मठाच्या मालकाने त्या कूलरचं तोंड, कृष्ण परमात्म्याची मूर्ती होती आणि त्या कृष्णाच्या मूर्तीकडे त्या महात्म्याने कूलरचं तोंड कोणाकडे केलं होतं? कृष्णाच्या मूर्तीकडे केलं होतं. मी त्या महाराजांना विचारलं, महाराज तुम्हाला इतका घाम यायला लागलाय का? आम्ही खूप तुमचं शरीर झालंय आणि तुम्ही ते कूलरचं तोंड देवाकडे का केलंय? त्या महाराजांनी मला उत्तर दिलं, अरे बाळा म्हटले, जर आपल्याला एवढं उकडतंय तर माझ्या कृष्णाला, माझ्या भगवंताला उकडत असेल का? म्हणून मी त्या कूलरचं तोंड त्या भगवंताकडे केलं. मला हे सांगायचं आहे, परमार्थ शब्दानं उपदेश करण्यापेक्षा कीर्तन प्रभाव, लोकांना प्रभाव पडावा ह्यासाठी करण्यापेक्षा आपल्या कीर्तनातून देवाच्या विषयी कुणाच्या तर अंतःकरणात प्रभूचा भाव निर्माण व्हावा, प्रभावित करण्यापेक्षा प्रभू भावित व्हावं ह्याकरता कीर्तन असलं पाहिजे. आणि त्या महात्म्याची त्या कृतीतून हे आम्हाला कळालं. जसं तुकाराम महाराज म्हणतात, देवाचं भजन, देवाचं नाम हे मी नाईलाजून करत नाही, तर मी संचिताला धन्यता एवढ्या करता देतोय, माझं त्या भगवंताच्या नामावर प्रेम आहे म्हणून मी माझं संचित धन्य मानतो. म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात धन्य मी मानिला Oh
सांगतात माझं नामावर प्रेम आहे. मी एक शंका उपस्थित करतो, जास्त वेळ आपलं कीर्तन करायचं नाही, लवकर संपवायचं आहे. महाराज म्हणतात माझं नामावर प्रेम आहे. मला सांगा, परमात्म्याच्या प्राप्तीकरता नाम हे साधन आहे का साध्य आहे? देवाच्या प्राप्तीकरता नाम काय आहे? साधन आहे. नामसंकीर्तन साधन सोपे, आणि परमात्मा हा साध्य आहे. मग प्रेम साधनावर असलं पाहिजे का साध्यावर असलं पाहिजे? कशावर असलं पाहिजे? साध्यावर. समजा सोलापूरहून पुण्याला जायचं आहे आपल्याला, आणि पुण्याला जाण्याकरता आकांक्षा ट्रॅव्हल्स आहे, हमसफर ट्रॅव्हल्स आहे, भारी भारी गाडी आहेत. मग गाडी AC स्लीपर गाडी आहे, प्रत्येक सीटाला AC आहे, TV आहे, झोपण्यासाठी सगळी सोय आहे. मग गाडी हे काय आहे? पुण्याला जाण्यासाठी साधन आहे, आणि पुणे हे काय आहे? साध्य आहे. गाडीत आपण बसलो, साधनामध्ये गाडीत बसलो आणि पुण्याला निघालो. पुण्याला निघाल्यानंतर पुणे आलं. पुणे आल्यानंतर एखादा म्हणू लागला उतरायलाच नको, गाडी लयच भारी. अहो इतकी मऊ गाडी आहे, प्रत्येक सीटाला TV आहे, AC आहे, चकाचक गाडी आहे म्हटली, बघायचं काम नाही. मग पुणे आल्यानंतर गाडीत बसून राहायचा विचार कोण करतं का? नाही. का? गाडी पुणे येण्याकरता काय आहे? साधन आहे, आणि साध्य काय आहे? पुणे. आता पुणे आल्यानंतर गाडीत बसून राहील का कोण? नाही. तसं महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही म्हणता माझं प्रेम कशावर आहे? राहिलीसे प्रीत तुझे नामी. माझं प्रेम कशावर आहे? नामावर आहे. अहो पण देवाच्या प्राप्तीकरता नाम हे काय आहे? साधन आहे, आणि देव साध्य आहे. मग तुमचं प्रेम साध्यावर पाहिजे का साधनावर? साध्यावर पाहिजे. तुम्ही म्हणता प्रेम कशावर आहे? साधनावर आहे. असं कसं? असं जर विचारलं तर त्याचं उत्तर तुकाराम महाराजांनी नाटाच्या अभंगामध्ये दिलंय. अध्यात्मामध्ये वारकरी संप्रदायामध्ये एक विशेषता अशी आहे, बीज आणि फळ हरीचे नाम, सकळ पुण्य सकळ कर्म, कळी काळाचे हे वर्म निवारी श्रम सकळ. एक विशेषता आपल्या अध्यात्मामध्ये, आपल्या संप्रदायामध्ये, बीज आणि फळ हरीचे नाम. म्हणजे ज्याने बाराखडी लिहायला सुरुवात केली त्याला सुद्धा एक गावे आम्ही विठोबाचे नाम आली कपय का नाही. आता ज्याने माळ घातली त्याला सुद्धा 108 वेळा नामस्मरण कर, त्याची माळ ओढ हेच सांगितलं जातं. आणि एखादा ज्ञानोबरासारखा महात्मा जो अवघाची संसार सुखाचा करीन आनंदी भरीन तिरी लोक, असा जरी महात्मा असला तरी त्याचं सुद्धा माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गोडी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणवेद. म्हणजे तो सुद्धा महात्मा ज्ञानोबरांच्या भाषेत याही वरी पार्था माझे भजनी आस्था तया तेही माथा मुकुट करे. म्हणजे ही विशेषता आपल्या फक्त संप्रदायाची आहे. म्हणजे सुरुवात सुद्धा नामानेच आहे, आणि डिग्री प्राप्त जरी झाली, पास जरी झाला, तरी त्यांनी भजनच करायचं. त्यांनी दुसरं काय कुठं करायचा? त्यांनी भजनच करायचं. आणि महाराज म्हणून आपल्या संचिताला धन्यता देत आहे. म्हणून मुक्त झाला महात्मा, विचारसागर, विचार चंद्रोदय हे सगळं ज्ञान प्राप्त झालेले महात्मा हे तर नामदेवराय सुद्धा भजनच करतात, आणि ज्ञानेश्वर महाराज सुद्धा भजनच करतात. ही विशेषता आहे. ज्ञान असणारा सुद्धा भजनच करतो, आणि नामावर प्रेम असणारा सुद्धा भजनच करतो. तुकोबराय सांगतात हे दुर्मिळ आहे, आणि ही दुर्मिळ असल्यामुळं मी मुक्त असलो तरी माझं नामावर प्रेम आहे. म्हणून धन्य मी आपुले संचित राहिले से प्रेत तुझे नाम. हे कठीण आहे ना, कारण थोडं ज्ञान प्राप्त झालं की त्याला वाटतं ही माझ्या पात्रतेचे नाही, मी लय वेगळं आहे, मी ह्यांच्यात भजन करा एवढ्या पात्रतेचे नाहीत, मी कुठं मी एवढ्या पदव्या घेतल्या तर ह्यांच्यात जाऊन कसं करू, हा अभिमान येण्याची शक्यता असते. पण तुकोबाराय सांगतात माझं तसं नाही, मी मुक्त जरी झालो तरी माझं भगवंताच्या नामावर प्रेम आहे, म्हणून मी त्यांची धन्यता मानतो. आणि आता या भगवंताच्या नामावर प्रेम असल्यामुळं आता माझ्या जीवनामध्ये कुठली गोष्ट राहिली नाही. तुकोबाराय सांगतात धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडे या बाही काळा हाती. आता घाबरण्याची परिस्थिती राहिली नाही. कधी धन्य झालो? आता. आता म्हणजे वर्तमान झालं. आता भीती राहिली. कधी? आयुष्यभर परमार्थ केला तर आता. काल माळ घातल्यानं आज महाराज झाला. आता विश्वास देवी. आता फार महत्वाचं आहे. तुकोबारायांचा एक फार सुंदर अभंग आहे. आता भय नाही
कधी घडलिया सेवा समर्थाची, आयुष्यभर परमात्म्याची सेवा मी केली, आता मला काळाच्या हातात सापडण्याची भीती राहिली नाही. ही सेवा केली तर भीती राहत नाही. आमची सेवाच नाही त्यामुळे का करतोय? आमच्या जीवनात भीती का आहे त्याचं कारण सेवा नाही. ज्यांनी सुरुवातीला चाल म्हटली जयगावचे आप्पा, त्यांचं अख्खं जीवन परमार्थामध्ये केले, त्यांना आता भीती आहे का? नाही. का? भीती वाटण्याचं कारणच नाही ना. ज्याच्या जीवनामध्ये निष्पाप निर्भय सेवा देवाची घडते ती माणसं बॅग भरून तयार असतात. मी तयार आहे, कधी पण ये. साधू संतांच्या जीवनामध्ये मरण हा सोहळा होतो आणि आपल्या जीवनामध्ये रडगाणं होतं. त्याचं कारण असं आहे, आमच्या जीवनात सेवा घडली नाही म्हणून भीती आहे. ज्ञानोबा संजीवन समाधी सोहळा होतो, तुकोबाईंच्या बीजेचा सोहळा होतो. त्यांचा देह ठेवणं हा सोहळा आहे का? त्यांना माहित आहे देह ठेवणं म्हणजे काय, फक्त शर्ट बदल नाही. ज्ञानोबा सांगतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेळीजे, तैसे देहांतराचे स्वीकारीजे चैतन्य नाते. मरण म्हणून म्हणजे काय? लय जुनं झालेला शर्ट, जीर्ण झालेला, कुजला एखादा ड्रेस, मग शर्ट जुना झाल्यानंतर आपण काय करतो? नवीन घालतो. किंवा एखादा साप आपल्या शरीरावरची कात सोडतो. काय सोडतो? त्याला कातीन म्हणतात ना, कातीन. मग त्या सापानं कातीन सोडणं म्हणजे मरण आहे का नवीन तयार होण्या? पुन्हा नवीन जन्म आहे. अरे नूतन झाली की आता घाबरण्यात अजून चप्पल झाली. म्हणजे मरण म्हणजे रडायची गरज नाही. वारकरी मरणाला घाबरत का नाही? आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली या सेवा. त्याच्या जीवनामध्ये समर्थ परमात्म्याची इतकी सेवा घडली आहे, त्याला घाबरण्याची भीती उरत नाही. आणि तुकोबाई तर सांगतात, मागे बहुता जन्मी हेच करिता. अरे आम्ही हेच, आणि पुन्हा जरी जन्माला यायचं म्हटलं तर घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा. आम्हाला हाची धंदा एवढाच धंदा आहे, दुसरं कायच नाही. त्यामुळं आता माझ्या जीवनात धन्य झालो आता, याची संदेह नाही. आम्हाला कुठला मठ बांधायचा शिल्लक नाही, कुठली दिंडी काढायची नाही, त्याची वर्गणी जमा करण्याची चिंता नाही, दिंड्या काढून त्यातनं पैसे शिल्लक ठेवायची इच्छा नाही. चिंता काय आमच्या जीवनामध्ये? मी ज्या परंपरेत तुमच्या गुरुवर महाराज पाटील वंशी पाठशाळा पंढरपूर त्यांच्याकडे शिकायला होतं वेदांत, त्या परंपरेत विनायक दादा महाराज साखरे होऊन गेले. साखरे परंपरेत त्यांच्या जीवनातले प्रसंग सांगतो, माझं कीर्तन थांबवतो. म्हणजे ज्यांची सेवा घडली ती माणसं कशी दमदार आणि मजबूत होतात हे सांगतो. पुण्यामध्ये एक ट्रस्ट होतं, 100 वर्षाखालचा प्रसंग आहे. किती वर्षाखालचा? 101 वर्षाचा प्रसंग. थोडंफार कमी जास्त मागं पुढे होऊ शकेल, माझा भाव समजा. ते 11 जणांचं ट्रस्ट होतं आणि त्या ट्रस्टची त्या काळात 50 लाख रुपयाची रक्कम शिल्लक होती. किती रुपयाची? 50 लाख. एक 50-1 लाख रुपये शिल्लक होते. मग ते ट्रस्ट जरा मोडकळीला आलं. मग त्या 11 जणांनी मिटिंग घेतली आणि त्यांनी ठरवलं आपल्या ट्रस्टचा कारभार चालवणं होईल, पैसे शिल्लक आहे, आपण काय करू, हे पैसे आळंदीला विनायक महाराज दादा महाराज आहेत त्यांच्याकडे जाऊ आणि ते साधक आश्रम आहे त्यांच्याकडे जर पैसे दिले तर ते योग्य मार्गाला लागतील, त्याचा विनियोग चांगल्या कामात होईल. म्हणून ते पैसे त्यांना द्यायचं एक मुखाने मिटिंगमध्ये ठरवलं. ठरवल्यानंतर 11 जणांच्या 11 जण आळंदीला आहेत आणि 11 जण दादा महाराजांच्या साखरे आश्रमात जाऊन त्यांना म्हणून लागले, महाराज आमची ट्रस्ट मोडकळीला आले आणि त्याचे 50 लाख रुपये राहिले, हे पैसे एक मुखानं आम्ही मिटिंगमध्ये निर्णय घेऊन हे पैसे तुम्हाला द्यायला आलोय. असं जर आत्ताच्या एखाद्या महाराजाला सांगितलं असतं तो म्हटलं असतं, तुम्ही याची तसदी कशाला घेता, मीच तुमच्याकडे येतो. विचार करा, 50 लाख घ्या म्हणून 11 लोक येऊन महाराजांना विनंती करतात, महाराज हे पैसे घ्या. तेव्हा दादा महाराजांनी नम्रपणाने उत्तर दिलं, जरी तुम्ही द्यायला आला असाल तरी मला त्या पैशाची आवश्यकता नाही, कारण आमच्याकडे जे धन आहे, जोडीले हे नसरे धन, अविनाश आनंद घन, अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरणी देखील. तुमचं हे धन ह्याच देशात चालतं, रुपया हा दुसऱ्या देशात दिला तर चालत नाही. बरं, तुमच्या या धनाला जास्त पैसे झाले तर इन्कम टॅक्स म्हणजे राजाची भीती आहे.
आमच्याकडे जे धन आहे ते असं खणखणीत आहे, इथं तर चालतं पण वर सुद्धा चालतं, जिथं तुमचं चालत नाही तिथं आमचं चालणार आहे. त्यामुळे तुमच्या या धनाची मला आवश्यकता नाही, नम्रपणाने नकार दिला. त्या 11 जणांनी विचार केला, आत्ता महाराजाचं मत नसेल घ्यायचं, मत परिवर्तन होऊ शकतं ना, आपण कशाला गडबड करायची, पुढच्या वारीला येऊ. कधी येऊ? पुढच्या वारीला येऊ. पुन्हा विनंती करू. पुन्हा पुढच्या वारीला आले, पुन्हा विनंती केली, महाराज बघा आमची इच्छा घ्या तुम्ही. पुढच्या वारीलाही दादा महाराजांनी सांगितलं, माझी खरोखरच इच्छा नाही, तुमच्याकडे नको मला. असं एकदा झालं नाही ना, वर्षभर येत होते आणि वर्षभर ते नको म्हणून पाठवत होते. वर्षाची शेवटची वारी आली, ते म्हटले तर शेवट एकदा विचारू, घेतले तर ठीक, नाही तर आपल्याकडून ह्याची वाट लावू. म्हणून सगळे शेवटची विनंती करण्याकरता दादा महाराजाकडे गेले. गेल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं, महाराज बघा घ्या, शेवटचं विचारतो आम्ही तुम्हाला. महाराजांनी तेव्हाही नको म्हणून सांगितलं. त्यावेळेला त्या 11 जणांच्या बॉडीमधला एक सदस्य जरा तापट स्वभावाचा होता, रागीट होता. आपल्या सोलापूरकडे तर असेल, थोडं रागीट होता. त्याला राग आला. काय महाराज म्हटले, का भाव खायला वर्ष झालं आम्ही मागं लागलो, पैसे घ्या घ्या म्हणजे एवढा कुठं भाव असतो का म्हटलं. वर्षभर 50 लाख घ्या म्हणून कोण मागं लागत असते का? तो भाव द्यायला ह्याला पण महाराज सारखंच नको नको म्हणा. त्याला ते राग आला आणि त्याला ते सहन झालं नाही आणि तो रागाच्या भारात दादा महाराजांना बोलून गेला. महाराज लक्षात ठेवा म्हटले, 50 लाख घ्या म्हणून मागं लागणारी, वर्षभर मागं लागणारी आमच्यासारखी माणसं वर्षभर तुमच्या जीवनात कधी गाठ पडणार नाही, म्हणजे आयुष्यभर. तो काय म्हटला, 50 लाख घ्या म्हणून मागं लागणारी आमच्यासारखी माणसं आयुष्यभर तुमच्या जन्मात पुन्हा कधी गाठ पडणार नाही. हे जरूर रागानं बोलले. आता हे बोलल्यानंतर दादा महाराजांना ते तेवढे मूलभूत वारकरी होते, ते काय साधे नव्हते, मुक्त महात्मा होतात. दादा महाराजांनी तेवढ्याच जोरात त्याला सांगितलं, तुम्ही पण लक्षात ठेवा म्हटले, 50 लाख घ्या म्हणून तुम्ही वर्षभर मागं होतात, पण त्या 50 लाखाला लात मारणारा पण महाराज उभ्या आयुष्यात तुम्हाला कधी गाठ पडणार नाही. मला हे एवढ्या करता सांगावं लागलं, ज्याच्या जीवनात ज्याचं साध्य साधन फक्त आणि फक्त देवच आहे, त्याला काळाची काय राजाची काय जगाची काय भीती असण्याची गरजच नाही. महाराज सांगतात, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करते, विश्व त्याच्यावर कृपा करतं. तुकोबराय सांगतात, माझं भगवंताच्या नामावर प्रेम असल्यामुळं आता मी धन्य झालो, आता याची संदेह नाही. म्हणून वारकरीच्या जीवनामध्ये संदेह नसला पाहिजे, मी मुक्त होईल का नाही. संदेह कुणाला आहे? ज्याची सेवा नकली आहे त्याला संधी आहे, पण ज्याची सेवा असली आहे त्याला घाबरण्याची गरज नाही. आणि ही त्याची करी सेवा असं फिट प्रमाण बसलं पाहिजे, चिप बसल्यासारखी. त्याच्या जीवनात खरी सेवा आहे, त्याच्या जीवनात भीती उरत नाही. मग महाराजाला विचारलं, हे कशामुळे झालं? ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांचे संगती सर्व काळ. साधूच्या संगतीमध्ये गेलो आणि त्यांच्या संगतीमध्ये ब्रह्मरसाच्या पंक्तीचं सेवन आम्ही केलं. मग ब्रह्मरस कशाला म्हणतात? रसाचे किती प्रकार आहेत? ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरीने सांगितलं, नवरसी भरवी सागरू, करवी उचित रत्नाचे आगरू, भावार्थाची गिरीवरून निपजवी माये. 9 प्रकारचे रस आहेत. हास्य रस, शृंगार रस, करुण रस, बिभत्स रस, वीर रस, हे लय रस आहेत. आमरस वेगळा पुन्हा त्यात अजून ज्याला ज्यात रस आहे ते असे पण रस बरेच आहेत. पण आता मला काय तुमच्या चेहऱ्यावर लय रस दिसत आहे, त्यामुळे मी ह्या रसातले वेळ न घालता शेवटच्या चरणावर येतो. तो ब्रह्मरस कसा आहे? ब्रह्मरस घेई काढा तेने पिढावारे, पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचन सेवी. म्हणून त्या ब्रह्मरसाच्या पंक्तीचं सेवन साधूच्या संगतीत आम्ही करतो. आणि तो ब्रह्मरस असा आहे, कितीतरी सेवन केला तरी तुका म्हणे पोट झालेची ना
कितीतरी सेवन केला तरी तुका पोट धालेची न धाय खादलेची खाय आवडीने. धालेची न धाय म्हणजे पोट भरता भरत नाही. म्हणेल महाराज असं कुठं असतं भाई. एखाद्या माणसाला गुलाबजामुन आवडतात, किती खाईल? किती खाईल? म्हणजे तुम्हाला द्यायचे नाहीत, मला खायला नाही सांगा तर 10, 20, 25, 20 गुलाबजामुन खाईल. मग गुलाबजामुन आवडतात म्हणून 20 खाल्ले, त्याच्यापुढं ते तर बाहेर येईल ना. जास्त खाल्लं तर चालत नाही. एक त्याचं प्रमाण आहे, तोपर्यंत खाईल. हा व्यवहार आहे. मग तुम्ही म्हणता हे तुमचा ब्रह्मरस असा आहे की किती जरी सेवन केलं तरी ते पोटच भरत नाही. असं कसं काय? व्यवहारामध्ये कितीतरी आवडीचा पदार्थ असला तरी त्याची एक लिमिट ठरली. त्याच्या पुढे गेले की तो पदार्थ किळसवाना होता. त्यामुळे ते त्याच्या मर्यादा ठरल्या, जास्त चालत नाही. मग महाराज म्हणतात ब्रह्मरस असा आहे किती जरी सेवन केला तरी तो भरतच नाही. हे तुम्ही म्हणता हे आम्हाला पटत नाही. असं जर कोणी आक्षेप घेतला तर त्याला दुसरं उदाहरण द्यायचं. उदाहरण थोडं निकृष्ट दर्जाचं आहे, पण तुम्हाला पटावं म्हणून मी सांगतो. ते देण्याची मला गरज नाही, आवश्यकता पण नाही, पण तरी सांगतो. फक्त सिद्धांत लक्षात ठेवा, बाकीचं काय नाही. एखाद्या माणसाला तंबाखूला चुना लावून खायची सवय. कशाची सवय? तंबाखूची सवय. मग तू किती वर्ष झालं खातोय? बरं, एवढे दिवस खाऊन सुद्धा त्याला कधी तर जुनी झाली असं वाटतं का? जर एखाद्या टायमाला नुसतीच तंबाखू जर चुना नसेल, अशी माणसं पाहिले. एक जण मला एसटीत भेटला, मी एसटीत प्रवास करत होतो. त्याच्याकडे तंबाखू होती पण चुना नव्हता. त्याने मला विचारलं, महाराज आहे का तुमच्याकडे? मी म्हटलं बाबा, धोतर जरी घातलं असलं तरी धोतर मला झालं नाही. काय एवढं मोठं वय माझं काही झालं नाही, माझं काही माझ्याकडे नाही. मी धोतर घातलं होतं. त्याला वाटलं धोतर घातले म्हणजे ह्याकडे असेल बहुतेक जुना बुजुर्ग माणूस. म्हणलं माझं फक्त धोतर घातले, मी वयानं तेवढं आणि व्यसन नाही मला, कुठला जुना नाही. तो म्हणला, महाराज बघा आसपास मागं कोणाकडे आहे का बघा. मी म्हटलं का? म्हटलं स्टॉप यायला 15-20 मिनिटाचा वेळ आहे, तेवढा दम खा तुम्ही. तो म्हणला, महाराज मला उचलून फेकायला येतो. मला कसं व्हायलंय? उचलून फेकायला. मग तिथे एक दोघांकडे चौकशी केल्यानंतर त्याने त्याला मिळालं, ते जोडीदार त्याचा मिळाला. आणि त्याने जेव्हा ती लावली ती खाल्ली, तुम्हाला आत्ता जीवाजी वाटायसारखं वाटायला लागलं. मग हा निकृष्ट दर्जाचा पदार्थ, त्याला काही चवत नाही. काय असते चव ज्याने खातात त्यांना माहीत, माझा विषय नाही. पण त्याला तो कधीच जुना झाल्यासारखं वाटत नाही. पण परमात्म्याचं नाव हे असं आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, किंवा जिवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. अहो, परमात्म्याचं नाव हे काही सामान्य नाही, जिथं अमृत सुद्धा फिकं पडतं. गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देही मज प्रेम सर्व काळ. परमात्म्याचं नाव हे असं आहे, ते कधीच जुनं झाल्यासारखं वाटत नाही. आज ज्ञानेश्वर महाराजांना समाधी घेऊन 726 वर्ष आहे. तुकोबऱ्यांना 400 वर्षापेक्षा जास्त काळ झाला. आपण काकड्याची, हरिपाठाची, कीर्तनाची सुरुवात करताना रूप पाहता लोचनी अभंगानेच करतो. असं कोण म्हटलं का जरा बदला की नवीन गाणं आलं ह्या वर्षी ती घ्या, असं कोण म्हणतं का? आता जे आम्ही कीर्तनाला अभंग घेतो ठराविक पाठ असणारेच आता जरा ती मोबाईलमध्ये गाथा आल्यापासून जरा नवीन घ्यायचं धाडस करायला लागलं. नाहीतर पहिले टाळकऱ्यांची म्हणण्याची आपदा होणे म्हणून तेच अभंग कीर्तनकार घेतात का? चाल म्हणता यावी म्हणून. मग मला सांगा, 400 वर्ष झाली तुकोबऱ्यांच्या गाथ्याला, ज्ञानोबऱ्यांना 700 वर्ष झाली, तरी ज्ञानोबऱ्यांचा रूप पाहता लोचनी, तुकोबऱ्याचं सुंदर ते ध्यान हा अभंग कधीतरी जुना झाला असं वाटतं का? कधीच नाही. उलट चाल म्हणताना अजून नव्यानं बोलतोय तो आम्हाला. रूप पाहता असं म्हटलं की असं भास सलाईन दिल्यासारखं वाटतं. टॉनिक गोळी खायची गरज नाही. आज कितीतरी वयोवृद्ध माणसं आहेत ज्यांच्या जीवनामध्ये 1 किलोमीटर ते कधी चालले नाहीत, पण ज्ञानोबऱ्यांच्या पालखी सोहळ्यात येऊन पहा, बिस्किटाचे पुढे डोक्यावर घेतील, तरण्या पळायला लागतील असे पळतात. मग ज्यांना 1 किलोमीटर चालायचं माहिती
माहित नाही ते ज्ञानोबांच्या सोहळ्यात 250 किलोमीटर चालतात. ही ताकद कशाची असेल तर भगवंताच्या नामाच्या टॉकीची आहे. त्यामुळे ते किती जरी घेतलं तरी तो काय सांगतात आमचं पोटच भरत नाही. का? त्या भगवंताच्या नामाला अमृत तत्वाचा स्पर्श असल्यामुळे तो काय सांगतात का म्हणे पोट धान्याची नराय खादण्याची खाय आवडीने धन्य झालो आता असे संदेह नाही न पडे आबा हे काळ हाती ज्ञानेश्वर. धन्य झालो आता याची संदेह नाही न पडे आबा हे काळा हाती दिलेल्या वेळामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न केला. आजची सेवा हरिभक्तपरायण रघु महाराज सुरवसे यांनी दिली. त्याच्यामुळे त्याला मानधन्यते येण्याचा योग आला. त्यामध्ये जेवढे योग्य माझे गुरुवारी परमपूज्य वैकुंठवासी हरिभाऊ महाराज पाटील मोक्ष पाठशाळा पंढरपूर, लक्ष्मण महाराज चव्हाण, बापूसाहेब महाराज देहूकर या गुरुमूर्तींचे आहे. चुकीचे माझ्या बुद्धीचे दोष आहेत. वयानं तपानं ज्ञानानं तुम्ही सगळे श्रेष्ठ आहात. तुमच्याकडून उपदेश करावा एवढा माझा अधिकार नाही. प्रेमाच्या नात्यानं सेवा करण्याचा योग आला. या सेवेकरता गोविंद महाराज, तुमचे आप्पा सुरेश आप्पा महाराज किंवा परिसरातील सगळेच ओळखीचे आहेत. सगळ्याचे नावं काय आणि हे सगळी नवीन टीम आहे. म्हणजे महाराज पण त्याच टीमचा आहे आणि प्लेयर पण सगळे त्याच टीमचे आहेत. सगळे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनाला. म्हणून आपल्या संप्रदाय करणाऱ्या प्रत्येक सांप्रदायिक माणसाचं कर्तव्य हे की आपण आता संपलंय आपलं, पुढची पिढी तयार करणं हे आपले कर्तव्य आहे. महाराजाचं पोरगं भजनाला आलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे. दुसरी गोळा करण्याचा विचार राहिला नाही आता, कारण इकडे यायला कोण तयार नाही. आले तर टिकू द्यायला कोण तयार नाही. अशा खूप अडचणी आहेत महाराज इथल्या. मी गावात भजन करत असताना टाळ चुकला म्हणून एका म्हाताऱ्याने डोक्यात टाळ घातला होता माझ्या. रक्ताचा अभिषेक झाला होता माझ्या अंगावर. कीर्तन झालं बेटा तुम्हाला चंद्राची खोच अजून पण दाखवतो. म्हणजे ह्या खूप अडचणी आहेत. परमार्थ वाढला पाहिजे आणि परमार्थच या असल्या वाईट युगामध्ये टिकवून धरू शकतो महाराज. त्यामुळं संप्रदायातल्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. आता एक क्षेत्र असं उरलंय ज्या क्षेत्रात राहिल्यानंतर माणूस संयमानं धीरानं सगळ्या गोष्टीचा सामना करू शकतो. त्यामुळं संप्रदायातल्या प्रत्येक व्यक्तीचं असं कर्तव्य आहे. भजनातल्या माणसाला पाहिल्यावर त्याला प्रसन्न वाटावं, रस्ता चुकवून जाऊ नये. एखाद्या वारकऱ्याला पाहिल्यावर प्रेम त्याच्या अंतःकरणात कंठी प्रेम गाठे नैनी निर्मते हृदय प्रगटे. हे कमवणं म्हणजे संप्रदायात असणं. हे वाढावं याकरता सर्वांनी प्रयत्न करावा. ही चित्र पाहून मला खूप समाधान वाटलं. मला येऊन किती वर्ष झाले तर मला आता आठवत नाही, पण बरेच वर्ष झाले, 5-6 वर्ष तर जरूर झाले. पण त्यानंतर इथलं मंदिर पण सुंदर आहे. देवाच्या मूर्त्या ही अगदी मनाला भावणारी परमात्म्याची मूर्ती आहे. आणि जेवढी तुम्ही सेवा करता तसा देव प्रसन्न होत असतो. तुमची सेवा म्हणून त्या देवाच्या मूर्तीवर तेज आहे. ही तुमची सेवा अशीच भरत राहावी. त्या सेवेकरता माऊली महाराज आमचे पोलीस लाईनमधले काय नाव युवराज. पोलीस लाईनमध्ये अशी परिस्थिती होती, मी तिथं राहायला होतो, सगळ्या बायकाच भजन करा. म्हणजे भजन करण्याकरता पुरुषांची मुलांची संख्या पकवाजाची फार कमी होती. पण आता तिथं काही गुरुजींनी अशी काही तयार केलीत माणसं पोरं. हे सगळं वाढत चाललं आणि हे वाढत चाललं तरच सगळ्या गोष्टी टिकून राहणार आहेत. असा सर्वांनी प्रयत्न करावा. ही भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. तुकाराम.
अरे तुम्ही या या
रे